एक सविस्तर बातमी पाहूयात। नांदेडमध्ये शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वार पलटवार सुरू आहे। नांदेडच्या पाणी प्रश्नावरून गुलाबराव पाटलांनी केलेल्या टीकेला भाजप नेते आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी जोरदार उत्तर दिलंय। फार आतुरता होती की नांदेड जिल्ह्यामध्ये जावं आणि माजी मुख्यमंत्र्यांचा सध्याच्या खासदारांचा मतदारसंघ बघावा, पण मला वाटत नाही की हे शहर आहे, म्हणजे शहरासारखं काहीच नाही इथे। मी येताना पाहिलं तर ते ग्राउंडवर सगळा कचरा पडलाय, बाटल्या पडल्याय, सगळा घाणच घाण आहे। महाराष्ट्रात सगळीकडे फिरायचं आणि आमचं नांदेड बघा सांगायचं, मुदखेडमध्ये काहीच नाही दाखवायचं। म्हणजे मला तरी असं वाटतं की 72 वर्ष त्यांनी काय केलं मग? आता म्हणले एक चान्स द्या, एक चान्स द्या। अरे 35 वेळेस चान्स दिला ना, आणखी काय चान्स मागताय? हे का पिक्चर आहे का? एक चान्स द्या, फ्लॉप झाला, एक चान्स द्या। आज या गावामध्ये पाणी नाही, पाण्याकरता मी पैसे दिले, पण पाण्याचे मी पैसे खाऊन गेले। अरे लोक पानपोया लावतात, लोक थंड पाण्याचं फिल्टर लावतात, इथं पाण्याची टंकीच खात आहे। काळजी करू नका, निवडणूक आटोपल्यानंतर इथल्या पाण्याच्या योजनेची मी 100% चौकशी लावणार। आता मुदखेडमध्ये सभा झाली, आमचे गुलाबराव त्या ठिकाणी आले, पाणी पुरवठा मंत्री। मग ते म्हणाले की पाणी पुरवठा या ठिकाणी मुदखेडला पाणी गढूळ मिळतंय, अमुक मिळतंय, खराब मिळते, पाणी पुरवठा येऊन राहायची अशी आहे। मला गुलाबराव पाटील हात जोडून विनंती करायची, गुलाबरावजी मागच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे सरकारमध्ये तुम्ही पाणी पुरवठा मंत्री होता, आजही पाणी पुरवठा मंत्री आहात। महाराष्ट्र जाऊ द्या, नांदेड जिल्ह्यामधल्या ग्रामीण जल जीवन मिशनचं एक तरी काम झालंय का? मला सांगा, एकही झालंय का? खेड्यापाड्यातील लोक अजूनही घालती घेऊन फिरतायत, कारण की तुमच्या जल जीवनची कामं अर्धवट पडली आहेत। तुम्ही निवडणुकीला आता तर 4 वर्ष तुम्ही फिरला असता, या ग्रामीण भागात नळ पाणी पुरवठ्याला पैसे दिले असते, आजपर्यंत वॉटर ग्रिडचं काम होऊन गेलं असतं, आजपर्यंत ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्या असत्या। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची येवल्यामध्ये सभा पार पडली आणि यावेळी शिंदेंनी नाव न घेता मंत्री छगन भुजबळांवर टीका केली आहे। येवल्याचा विकास झाला नाही, येवल्याचा विकास करण्यासाठी सेनेच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन उपमुख्यमंत्री शिंदेंनी केलंय। शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय। राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ऐश्वर्या पाचरणे आणि इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी आमदार माऊली कटके मैदानात उतरले। दुचाकीवरून उमेदवारांचा प्रचार सुरू आहे। संजीवराजे नाईक निंबाळकर, रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी मानाची पगडी देऊन उपमुख्यमंत्री शिंदेंचा सत्कार करण्यात आला। साताऱ्याच्या फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांनी शिवसेनेच्या मंचावर हजेरी लावली। मुलगा अनिकेतराजे नाईक निंबाळकरांच्या प्रचारासाठी त्यांनी हजेरी लावली होती। जळगावच्या मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारात एकनाथ खडसे उतरणार आहेत। ते भाजप उमेदवारांचा प्रचार करणार असल्याची शक्यता आहे। अंबादास दानवे यांनी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची भेट घेतली, यामुळे हर्षवर्धन जाधव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये फूट पडले। राष्ट्रवादीसोबत युतीचे आदेश असतानाही भाजप तालुकाध्यक्षांनी वेगळी भूमिका घेतल्यानं अंतर्गत संघर्षाचा भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे। तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकीसाठी 11 प्रभागातील 37,698 मतदार मतदान करणार आहेत। दरम्यान 2 डिसेंबरच्या निकालातून कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुंबई शहरात ज्या ठिकाणी सर्वाधिक वायू प्रदूषण आहे त्या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणांची पाहणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं 5 जणांची समिती नेमली आहे। ही समिती यापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्यात येत आहे की नाही याची पडताळणी करणार आहे। उत्तर भारतातून दक्षिणेकडे पुन्हा थंड वारे वाहण्यास सुरुवात झाली असल्यानं मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर कोकणचा किमान तापमानाचा पारा शनिवारपासून खाली येणार आहे। मुंबईचं किमान तापमान 17 तर राज्यभरातील किमान तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत राहणार आहे। राज्यातील केवळ 2च महापालिकांनी 50% राजकीय आरक्षणाची मर्यादा ओलांडली असल्यामुळे महापालिकांच्या निवडणुका आधी घेता येणं सोपं जाईल हा विचार करून त्याबाबतची चाचपणी राज्य निवडणूक आयोग करत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे।
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी 10:55 ते दुपारी 3:55 दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्टेशनवर लोकल मिळणार नाही। आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेवर मासिक पास सुविधा शुक्रवारपासून सुरू करण्यात आली आहे। मेट्रो कनेक्ट 3 ॲपवर हे सवलतीचे मासिक पास उपलब्ध होणार आहेत। त्यातून प्रवाशांना दरमहा 60 ट्रिप पासवर 15% तर 45 ट्रिप पासवर 10% सवलत मिळणार आहे। राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानं मुंबई महापालिका निवडणूक 2025 करता प्रभागनिहाय अंतिम आरक्षण शुक्रवारी राजपत्रात प्रसिद्ध केलं। एकूण 227 जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 15 तर अनुसूचित जमातींसाठी 2, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाकरता 61 जागा राखीव झाल्यात तर एकूण 227 जागांपैकी 114 जागा महिलांसाठी राखीव झाल्या।